9 वर्षांमध्ये 120 लढाया आणि एकही पराभव नाही. ज्यांच्या फक्त नावानेच औरंगजेबाची झोप उडायची, अशा शंभूराजांच्या युद्धनीतीमध्ये अशी नेमकी कोणती गोष्ट खास होती ज्यामुळे रणमैदानामध्ये बेभान होऊन युद्ध करणाऱ्या शंभूराजांचा पराभव करणे शत्रूलाही अशक्यच होते? चला तर मग आज आपण हीच गोष्ट जाणून घेऊ. पहिले कारण, वेगवान हालचाली आणि गनिमी कावा. शंभूराजांनी शिवरायांचा गनिमी कावा अगदी प्रगत केला होता, ज्यामुळे मराठ्यांचे सैन्य अगदीच वेगवान हालचाली करायची. मुघलांना कळेपर्यंत मराठा सैन्य हल्ला करून पसार व्हायचे, ज्यामुळे शत्रूच्या छावणीमध्ये घुसून त्यांना कापण्यात महाराजांचे सैन्य अगदीच पटाईत झाले होते. दुसरे कारण, प्रबळ आरमार आणि सागरी युद्धनीती. थोरल्या महाराजांच्या मृत्यूनंतरही शंभूराजांनी समुद्रावरती वर्चस्व कायमच ठेवले होते. शंभूराजांनी सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांना समुद्रकिनारी भागात चांगलाच चाप बसवला होता, ज्यामुळे या लोकांवरती शंभूराजांची दहशत अशी बसली होती ज्यामुळे शंभूराजांच्या विरोधात जाण्याआधी हे लोक किमान 10 वेळा विचार करायचे. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण, खासा राजाच दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन युद्धामध्ये उतरायचा. अनेक समकालीन नोंदींनुसार आपल्याला हे लक्षात येते की ज्या मोहिमांचे नेतृत्व शंभूराजे करायचे, त्या प्रत्येक मोहिमेमध्ये भक्कम आणि पिळदार शरीराचा मराठ्यांचा राजा स्वतः दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन चवताळून युद्ध करायचा. शंभूराजांच्या युद्धभूमीत हे रुद्ररूप पाहून मावळ्यांना एक नवीनच उमेद मिळायची आणि आपल्या राजाच्या संरक्षणासाठी मावळे अजूनच चिवट लढायचे. माहिती आवडली असेल तर जय शंभूराजे अशी कमेंट करून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका.